नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, ही आपण पिल्ले घेतलेली आहेत आणि हा आपण लासोटा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे लासोटा कशा प्रकारे मिक्स करायचा। तर आता आपली ही पिल्लं आहेत ती 7 दिवसाची आहेत आणि त्या साईडला सुद्धा पिल्लं आहेत ते 21 दिवसाची पिल्लं आहेत। तर आपण सर्व पिल्लांना लासोटा करून घेणार आहोत। तर आता तुम्हाला दाखवतो आपण लासोटा कशा प्रकारे करायचा। आपल्याला एक ड्रॉप डोल्यामध्ये किंवा नाकावाटे असं एक ड्रॉप द्यायचं आहे। तर आपण डोल्यामध्ये देणार आहोत। तर आपली ही छोटी पिल्ले आहेत सर्व, तर त्यांना आता आपण लासोटा पूर्ण देणार आहोत वॅक्सिन। हे बघा, आपला लासोटा डोल्यामध्ये देतो आपण प्रत्येक पिल्लाच्या। तर असं आपलं पूर्ण सेटअप आहे। पूर्ण आपण वॅक्सिन वेळच्या वेळी देतो सर्व पिल्लांना, जेणेकरून आपल्या पिल्लांना मरतूक येऊ नये त्यासाठी आपण हे काम वेळच्या वेळी करत राहतो। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण वॅक्सिन देतोय। तर तुम्ही सुद्धा वॅक्सिन करून घेत जा। तर गावठी कोंबड्यांना वॅक्सिन द्यावा किंवा नाही द्यावा हा असा प्रश्न असतो। तर वॅक्सिन द्यायलाच पाहिजे, कारण की कोणत्याही प्रकारचा पक्षी असू द्या आपण तो पाळतो आणि त्याला वॅक्सिन झालीच पाहिजे। काही जण म्हणत असतील की लासोटा किंवा आरपीबी वॅक्सिन केली नाही तरी गावठी किंवा गावरान कोंबड्यांना चालतंय, असं नाही आहे, केलंच पाहिजे। तेव्हाच आपले पक्षी सुरक्षित राहतील आणि व्यवस्थित राहतील। त्यासाठी आपण वॅक्सिनचे डोस वेळच्या वेळी दिलं पाहिजे। आता आपला हा वॅक्सिन या पिल्लांना 7 दिवसासाठी आहे आणि दुसऱ्या पिल्लांना आपण बूस्टर म्हणून 21 दिवसानंतर 21 दिवसाच्या आपण देतो। तर आपण त्यांना सुद्धा देणार आहोत। तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे आपण करणार आहोत ते। तर अशा प्रकारे आपल्या पूर्ण पिल्लांना वॅक्सिन करून घ्यायचं आहे। तुम्ही ट्रेनिंग घेत राहाल तेव्हाच तुम्हाला समजेल का कितव्या दिवशी आपण वॅक्सिन केलं पाहिजे आणि कोणत्या दिवशी दिलं पाहिजे आणि वॅक्सिन झाल्यानंतर कोणतं मेडिसिन दिलं पाहिजे हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सर्व समजेल। त्यामुळे मी तुम्हाला सतत वारंवार सांगत असतो की ट्रेनिंग घेत जा। ट्रेनिंग घेतल्याचे फायदे तुम्हाला स्वतःहून दिसून येतील। ट्रेनिंगला काही जास्त पैसे लागत नाहीत। माझे सर सुद्धा ट्रेनिंग घेतात, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा घेतात। ऑनलाईनला 1000 रुपये ते घेतात आणि ऑफलाईनला 1500 रुपये घेतात। त्यांच्या पालघरला घेतात ते उमेश पाटील सर, त्यांच्या फार्मवरच ट्रेनिंग घेतात। खूप सुंदर ट्रेनिंग घेतात, तुम्ही सुद्धा एकदा घेऊन बघा। आपले पैसे ट्रेनिंगचे थोडेसेच असतात, पण आपल्या 3 कोंबड्या मिळाल्या तरी आपले पैशांची लेवल होते। त्यासाठी ट्रेनिंग घ्या, नंतरच तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करा। तर हे बघा मित्रांनो, आपली पिल्लं आहेत काहीतरी 48 का 50 पिल्ले आहेत। हे 21 दिवसाची झालेले आहेत। तर आता आपल्याला यांना द्यायचं आहे लासोटा। आता यांना बूस्टर आपण देणार आहोत आणि सोडून देणार आहोत। हे पिल्ले उडतील म्हणून आपण झाकण ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे लासोटा देतो। तर अशा प्रकारे आपल्याला लासोटा द्यायचा आहे, सर्व वॅक्सिन करायचं। आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा। धन्यवाद मित्रांनो, बाय बाय।